राम राम शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपले पुन्हा एकदा आपल्या पाटील बायोटेक मराठी यूट्यूब चॅनलवरती. मी सोयगाव तालुक्यामधील एका गावामध्ये आलेलो आहे आणि आपल्यासोबत प्रगतशील टरबूज उत्पादक शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे. नमस्कार दादा. नमस्कार. सर्वप्रथम आपलं नाव गाव सांगा. अविनाश एकनाथ पाटील, मेनगाव, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव. बरोबर. आता हा जो आपण टरबूजाचा प्लॉट पाहतोय, तर याची लागवड आपण केव्हा केलेली होती? लागवडीला 2.5 महिने झाले याला. 2.5 महिने झाले. पूर्ण. हां, बरोबर. आता लागवडीचं अंतर आपण एक किती ठेवलं होतं? हे 5 बाय 1.5 वर लावले. 5 बाय 1.5 वर लावलं होतं. आणि आता हा आपला किती एकराचा प्लॉट आहे? 3 एकरचा प्लॉट आहे आपला. 3 एकरचा प्लॉट आहे. आता याची जी ट्रीटमेंट आहे किंवा म्हणजे आता ह्या फळाची जी साईज आहे, तर ती सरासरी तुम्हाला आता किती वाटते सगळ्याच ते प्लॉटमध्ये? 2 पासून ते 6 पर्यंत, 7 पर्यंत आहे. 7 पर्यंत सुद्धा सरासरी ती सरासरी, पाहायला मिळालेली. आणि एकंदरीत तुम्ही टरबूज किती वर्षापासून लावता? मी 2 वर्षापासून लावतोय टरबूज. 2 वर्षापासून लावताय. आणि टरबूज पिकाचा तुमचा अनुभव कसा राहिला? म्हणजे चांगला आहे अनुभव, एकदम भारी. चांगला अनुभव राहिला. आणि यंदा आज हा जो माल आहे मित्रांनो, यांची गाडी सुद्धा आता आज ऍक्च्युली सांगायचा विषय काय माहिती का, हा आज हार्वेस्टिंग चालू आहे मित्रांनो. टरबूजाची काढणी चालू आहे आणि पूर्ण प्लॉट एकदा दाखवा तुम्ही. हार्वेस्टिंग स्टेजला सुद्धा जो प्लॉट आहे मित्रांनो, तर तो एकदम हिरवागार तेजदार आपल्याला तिथं पाहायला मिळतोय. आणि अजून 25 ते 30% जो माल आहे, तर तो बारीक असल्या कारणास्तव आपल्याला इथं प्लॉटमध्येच ठेवलेला सुद्धा तिथं पाहायला मिळत आहे. तर एकंदरीत तुम्ही लागवडीपासून शेवटपर्यंत जे तंत्रज्ञान आहे, तर ते कशा प्रकारे फॉलो केलं होतं? आम्ही ड्रिपमधूनच बरोबर. मटेरियल वगैरे ड्रिपमधूनच. बरोबर. आणि आपलं पाटील बायोटेक कंपनीचं जे वेळापत्रक आहे, तर त्या पद्धतीने चालू होतं का आपलं? हो, तेच चालू होतं. वेळापत्रकानुसार चालू होतं. आणि एकंदरीत तुम्हाला त्या तंत्रज्ञानाचा फायदा काही वाटतोय का? मग वाटतोय ना, तेव्हा माल झाला एवढा साईज वगैरे चांगला साईज झाली. आणि आज तुम्हाला रेट काय भेटलेला आहे ह्या मालाला? 1750 रुपये पर किलो. मित्रांनो, आज जर तारखेचा विचार केला तर आपल्याला 29 जानेवारी 2026 आजची तारीख आपल्याला पाहायला मिळते. आणि आजच्या कंडिशनला या क्वालिटीच्या मालाला 17.5 रुपये पर किलोच्या आसपास जो बाजारभाव आहे, तर तो भेटलेला आपल्याला पाहायला मिळतोय. मित्रांनो, सांगायचं तात्पर्य काय आहे, जर तुम्ही पाटील बायोटेक तंत्रज्ञानाचा पुरेपूर लागवडीपासून शेवटपर्यंत जर फायदा केला, तर निश्चितच आपल्या पिकाच्या उत्पादनामध्ये काही ना काही आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते. आणि जसा हा दादांचा प्लॉट आहे मित्रांनो, तर अशा प्रकारची जी क्वालिटी आहे, तर ती आपल्या मालाची तिथं निघालेली पाहायला मिळू शकते. तर दादा, तुम्ही एकंदरीत पाटील बायोटेक तंत्रज्ञानाचा वापर केल्यानंतर समाधानी आहात का? हो. इतर शेतकरी मित्रांना तुम्ही काय सांगता? वापरा, हेच प्रोडक्ट वापरा तुमचं. बरोबर, हेच तंत्रज्ञान वापरा. मेन म्हणजे मित्रांनो, आपल्या तंत्रज्ञानाचा अर्थ असा नाही की तुम्ही आपल्याच कंपनीचे प्रोडक्ट वापरणं गरजेचं आहे, परंतु जे एक टेक्नॉलॉजी असते, एक लागवडीपासून शेवटपर्यंतचं एक व्यवस्थापन असतं खताचं, फवारणीचं, जे व्यवस्थापन जर आपण फॉलो केलं, तर निश्चितच आपल्याला तिथं जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो. धन्यवाद दादा. धन्यवाद. धन्यवाद.